त्यांचं खरं कौतुक करावं तेवढं स्वतः कीर्ती मॅडमनी सांगितलं तो जाणार परवा कोण जाणार याचा सातत्याने म्हणजे त्या कमिटीमध्ये चर्चा करून आणायची. त्या आपल्या सुविधाताई आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधान भरभराट आनंददायी आरोग्यदायी जावो ही आपल्या परमेश्वरावर प्रार्थना करतो. आणि त्यांचं आपण सगळ्यांनी टाळायच्या ह्याच्यात त्यांचा तसेच तिथे जमलेल्या माझ्या सर्व कार्यकारी सदस्य असतील, इतर सभासद. आता ज्यावेळी मॅडमने सांगितले की 75 एका सेंटरवरून आज 75 सेंटर आपली झालेली आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या मूळ काय आहे, त्या सेंटरला आपण जे कनेक्शन करतो ते अतिशय महत्त्वाचं आहे. दिलेल्या टायमात दिलेल्या वाराला आपण जी काही प्रथा चालू ठेवलेली आहे, लोक एक एक महिना आपला साठवून ठेवतात घरात आणि तो कुठेही न टाकता सरळ आपल्याला दान करत असतात. म्हणजे त्या लोकांचंही कौतुक करायला पाहिजे की त्यांनी म्हणजे हे सोप नाही तर आपलं कलेक्शनच झालं नसतं. कलेक्शनसाठी खर्च होतो, बरेचसे टेम्पो लागतात, ट्रॅक लागतात आणि तो आपण समर्थपणे आजपर्यंत केलो. कारण मूळ आपला उद्देश आहे लोकांकडनं कलेक्शन करायचं आणि त्या बदल्यात आज शाळा कॉलेज असतील तर कीर्ती मॅडम असतील, आपल्या सगळ्या महिला मंडळाचे शाळेत जाऊन त्या ठिकाणी आपल्या गॅस फाउंडेशनची माहिती देत असतात. आज जसं बऱ्याचशा वक्त्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी आर्थिक स्थिती, तर ती आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आपल्याला पुढे आपण कार्यकारी नवीन जी कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होईल. आणि आपला कारण मोठा उद्देश आहे आपली पहिली म्हणजे मूळ जागा आपल्याला पाहिजे आणि त्या जागेसाठी आपण प्रयत्न करतो आहे. एकदा का जागा मिळाली ते पुढचे आपले जे काही प्लॅन असतील ते आपल्याला सक्सेस करता येतील. आणि त्या दृष्टीने आता पहिली जागा आणि एकदा जागा आहे ते आपल्याला फंड्स वगैरे ऑटोमॅटिक आहे. तर 8 वर्ष आपण सेवा करत राहिलेलो आहे सगळे.